प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की परमेश्वराचं सामर्थ्य महान आहे. पुन्हा एकदा परमेश्वराने त्याच्या घरामध्ये आपल्याला घेऊन आलेला आहे आणि ही देवाची कृपा आहे, देवाची इच्छा आहे, देवाची योजना आहे की आज तुम्ही येऊन काय करायला पाहिजे, देवाच्या घरामध्ये त्याच्या नावाची स्तुती आराधना करायला पाहिजे, त्याच्या वचनाच्याद्वारे तुम्ही मनन करायला पाहिजे आणि त्याच्या वचनाच्याद्वारे तुम्ही काय व्हायला पाहिजे, आशीर्वादित व्हायला पाहिजे. हालेलुया. जसं की मी बायबल वाचत होतो आणि मी विचार करत होतो की जर देवाची कृपा मला प्राप्त झाली तर आजच्या दिवसामध्ये मी कुठलं वचन सांगायला पाहिजे. तसं माझ्याकडे 2 टॉपिक होते आणि इथं बसल्यानंतर पण मी थोडं मनन करत होतो की देवा मी कुठलं वचन सांगू. तर देवाच्या आत्म्याने मला सांगितलं की तू या वचनाबद्दल बोल. तर आज आपण पाहू की देवाचं वचन आपल्या संगती काय बोलतं. जर आपण मत्थेचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि 14 वचन जर वाचलं तरी तर आपल्याला पाहायला मिळतं आजच्या दिवसासाठी हे वचन आपल्यासाठी आशीर्वादाचं आहे. बघा, ज्या कोणाला वचन समजणार ना वचनाच्याद्वारे तुम्ही आशीर्वाद घेऊन जाणार. हालेलुया. तुमची इच्छा आहे का देवाने मला आशीर्वादित करायला पाहिजे? तुमची इच्छा आहे म्हणून तुम्ही देवाच्या घरामध्ये आलात ना, देवाच्या मंदिरामध्ये आलात आणि देवाला तुम्ही घरामध्ये देवाच्या येऊन तुम्ही कदाचित प्रार्थना करत असताल, विनंती करत असताल, देवा आम्हाला तू काय कर, आशीर्वादित जीवन तू आम्हाला काय कर दे. तर देव आम्हाला आशीर्वादित जीवन कधी देतो माहिती आहे का? त्याच्या वचनाच्याद्वारे ज्यावेळेस आम्ही जीवन जगतो ना त्यावेळेस देव आम्हाला काय करतो, आशीर्वादित जीवन देतो. तर आज आपण पाहू की देवाचं वचन आपल्या संगती काय बोलतं. आपण मत्थेचा सुसमाचार याचा 22 अध्याय आणि 14 वचन वाचू. कारण बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके आहेत. हालेलुया. यावेळेस मी हे वचन वाचत होतो आणि वचन वाचत असताना मी या वचनावरती मनन करत होतो आणि मनन करत असताना देवाचा आत्मा माझ्या संगती बोलत होता. आता या वचनामध्ये 2 गोष्टी लिहिलेल्या आहेत. कुठल्या 2 गोष्टी लिहिलेल्या आहेत माहिती आहे का? बोलावलेलं आहे आणि निवडलेलं आहे. तर आज या वचनाचं थोडं मी तुम्हाला फोड करून सांगणार की बायबलमध्ये बोलावलेले कोण आहे आणि निवडलेले कोण आहेत. जर या गोष्टी तुम्ही समजून घेणार तर तुम्हाला ऑटोमॅटिकली समजणार. काय समजणार की मी कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे. आज मी देवाच्या घरामध्ये येत आहे, आज मी देवाच्या मंदिरामध्ये येत आहे. तर देवाची योजना माझ्यासाठी काय आहे. जसं 2026 लागलेला 2026 मध्ये तर आम्ही समजून घ्यायला पाहिजे. काय समजून घ्यायला पाहिजे की देवानी माझ्यासाठी काय योजना केलेली आहे. जसं या मत्थेच्या पुस्तक 22 अध्यायाच्या 14 वचनामध्ये आम्हाला काय पाहायला मिळतं की बोलावलेले पुष्कळ आहेत परंतु निवडलेले कसे आहेत, थोडे. तर तुम्हाला माहिती आहे का बायबलमध्ये परमेश्वराने कुणाला बोलावलं. कधी तुम्ही विचार केला का की देवाने बायबलमध्ये कुणाला, तसं बायबलमध्ये भरपूर लोकांना बोलावलेलं आहे. भरपूर देवाचे संदेश जे आहेत, देवाचे निवडलेले लोक आहेत, त्या लोकांना देवाने बोलावलेलं आहे. परंतु इथं प्रभू येशू ख्रिस्त कुणाबद्दल बोलत आहे माहिती आहे का? इथं 2 टाईपच्या लोकांबद्दल प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे. हे 2 टाईपचे लोक कोणते आहेत माहिती आहे का? एक टाईपचे लोक असे आहेत ज्यांना बोलावलेलं आहे. तर जसं आता आपली ही मंडळी आहे, या मंडळीमध्ये भरपूर लोक आलेले आहेत ना. आता बघा तुमच्या आजूबाजूला भरपूर लोक आहेत का नाही? तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला इथं कशासाठी बोलवलेलं आहे? जर बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार. बायबल असं सांगतं की परमेश्वर प्रत्येकाला एका विशिष्ट कारणासाठी बोलवतो. देवाच्या घरामध्ये एका विशिष्ट कारणासाठी बोलवतो आणि ते विशिष्ट कारण काय आहे मी पण जरा शोधत होतो. देवा या मंदिरामध्ये भरपूर लोक आता 30, 40, 50 वर्षापासून देवा तुझी सेवा चालती. पहिलं छोटं घर होतं, आता देवा तुझं मंदिर एवढं मोठं झालेलं आहे, भरपूर लोक येतात. तर या मंदिरामध्ये तू लोकांना बोलावलेलं आहे खरं, पण कशासाठी बोलावलेलं मला थोडा प्रश्न पडला. आणि मग देवाचा आत्मा, मी ज्यावेळेस या वचनावरती मनन करत होतो तर देवाचा आत्मा माझ्या संगती बोलला की देवाचं वचन काय सांगतं, बोलावलेले किती आहेत, भरपूर आहेत बोलावलेले. आता थोडे लोक आलेले आहेत, त्याच्यापैकी 50% आज लोक आलेले आहेत. परंतु जेव्हा गुड फ्रायडे राहतो, ईस्टर संडे राहतो, ख्रिसमस राहतो, तर किती लोक असतात जे कंटिन्युअसली येणारे लोक आहेत, जे नियमित येणारे लोक आहेत. त्यांना कुठं बसावं लागतंय, पाठीमागं जाऊन बसावं लागतं किंवा पाठीमागं किंवा कोपऱ्याला कुठं तरी बसावं लागतंय. एवढी लोक येतात. परंतु गुड फ्रायडे, ईस्टर संडे आणि नाताळची भक्ती संपल्यानंतर जे नियमित येणारे लोक आहेत ते लोक येतात. परंतु बायबल काय सांगतं माहिती आहे का? आता हे बोलावलेले लोक कुठल्यात माहिती आहे का? आणि देव कशासाठी बोलावतो हे आम्ही समजून घेणं महत्वाचं आहे. बघा, जर आपण करंथीकराचे पहिले पत्र याचा 1 अध्याय आणि 2 वचन जर वाचाल ना तरी आपल्याला पाहायला मिळतं. बघा की परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला या पनियल प्रार्थना भवनमध्ये, या पनियल मंडळीमध्ये कशासाठी बोलवलंय त्याचं उत्तर एका बायबलमध्ये लिहिलेलं आहे. जर आपण वाचलं करंथीकराचे पहिले पत्र याचा 1 अध्याय आणि 2 वचन
सांगतं बघा. हा, देवाच्या इच्छेने देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरिता नाही सॉरी, एक वचन वाचू आपण. करंथी येथील देवाच्या मंडळीस करंथी येथील देवाच्या मंडळीस म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलावलेल्या लोकास आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्याचा आपलाही व आपलाही प्रभू याचे नाव सर्व ठिकाणी घेण्यास याचे नाव सर्व ठिकाणी घेण्यास सर्वास देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरिता बोलवलेला पाऊल व आपला बंधू याच्याकडून. आता इथं आम्हाला पाहायला मिळतं नंबर वन आम्ही शिकायला पाहिजे. आता हे जसं मत्थ्याचं पुस्तक पहिला अध्याय, मत्थ्याचं पुस्तक 22 अध्यायाचं 24 वचन मी वाचत होतो. याच्यामध्ये 14 वचन 22-14 त्याच्यामध्ये काय पाहायला मिळतं? नंबर वन, पहिले लोक कुठले आहेत? बोलवलेले. मग आता हे बोलवलेले लोक कोण आहेत आम्ही समजून घ्यायला पाहिजे. जसं बायबल मी वाचत होतो आणि बायबल वाचत असताना तिथं मला पाहायला मिळालं की मंडळीमध्ये जे लोक येतात, मंडळीमध्ये जे लोक येतात, परमेश्वर ज्या लोकांना मंडळीमध्ये पाठवतो ना, तर कशासाठी पाठवतो? एक विशिष्ट कारण आहे त्याच्यासाठी. एक विशिष्ट कारण आहे, एक विशिष्ट त्याच्या पाठीमागं परमेश्वराला मंदिरामध्ये पाठवण्याचा उद्देश आहे. तो उद्देश काय आहे इथं पाहायला मिळतं. कशासाठी देव मंदिरामध्ये पाठवतो? नंबर वन आम्ही समजून घ्यायला पाहिजे. कशासाठी? पाऊल काय म्हणतो बघा, ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलावलेल्या लोकांना. आता मंडळीमध्ये परमेश्वर लोकांना बोलावतो ना, जसं आता तुम्ही आलेले आहे. तर या मंडळीमध्ये देवाने तुम्हाला कशासाठी बोलवलेलं आहे? पवित्र होण्यासाठी. हालेलुया. कशासाठी? बायबलमध्ये काय सांगतं? पाऊल काय सांगतो? आता ज्या ठिकाणी करंथी गावामध्ये मंडळी जमत आहे ना, त्या करंथीच्या गावामधल्या मंडळीमध्ये लोक भरपूर येतात. जसं आता तुम्ही येता का नाही या गावामध्ये, सोलापूर शहरामध्ये पनीर प्रार्थना भवनमध्ये तुम्ही येता, सेम तसंच पाऊलच्या काळामध्ये पण ते लोक यायचे. आणि त्यावेळेस मग पाऊलला पण समजलं की हे लोक कशासाठी येतात, म्हणून पाऊल पत्रामध्ये लिहितो करंथीच्या लोकांना. तो काय म्हणतो की मंडळीमध्ये देवाने लोकांना कशासाठी बोलवलेलं आहे? पवित्र करण्यासाठी. जसं बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळतं की देव मंडळीमध्ये लोकांना कशासाठी बोलवतो? नंबर वन, उद्धार प्राप्त करून घेण्यासाठी. कशासाठी? पहिलं त्याला उद्धार प्राप्त करून देतो, त्याला तारण देतो. नंबर टू काय सांगतं की जे उद्धाराचं वचन आहे, जे तारणाचं वचन आहे, पापक्षमेचं वचन आहे ना, ते ऐकण्यासाठी परमेश्वर मंडळीमध्ये काय करतो? लोकांना बोलावत असतो. पवित्र होण्यासाठी, नीतिमान होण्यासाठी, शुद्ध होण्यासाठी, उद्धार प्राप्त करण्यासाठी, तारण प्राप्त करण्यासाठी, पापाची क्षमा प्राप्त करून घेण्यासाठी मंडळीमध्ये देव काय करतो? लोकांना बोलवतो. हे पहिलं आहे. हे मत्थ्याचं पुस्तक 22 अध्यायाचं 14 वचनाचं जे दोन टाईपचे लोक आहेत, ते पहिल्या टाईपचे लोक कुठले आहेत? बोलावलेले पुष्कळ आहे. देवाने तुम्हाला बोलवलेलं आहे. मग बोलवलेलं आहे तर पहिला आम्ही समजून घ्यायला पाहिजे की देवाने मला का बोलवलंय. जसं पाऊल इथे सांगतो की करंथी येथील मंडळीमध्ये जे पवित्र लोक आहेत ना, आणि पवित्र होण्याकरिता काय झालेलं आहे? बोलावलेलं आहे. म्हणजे तुम्हाला देवाने कशासाठी बोलवलंय? पवित्र होण्यासाठी. मग तुम्ही पवित्र कधी होणार? देवाच्या वचनावरती विश्वास ठेवल्यावर. तारण प्राप्त करून घेतल्यानंतरच तुम्ही काय होणार? पवित्र होणार, असं बायबल सांगतं. बघा अजून आपण दुसरं वचन वाचू. जर आपण थेसलोनिकराचे दुसरे पत्र याचा 2रा अध्याय आणि 13 वचन वाचन, ते इथं पण पाहायला मिळतं. बघा कशासाठी बोलवलेलं आहे. थेसलोनिकराचे दुसरे पत्र याचा 2रा अध्याय आणि 13 वचन वाचू आपण. बंधुजन हो प्रभूच्या प्रियजनांनो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुमच्याविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे. कारण पवित्र आत्म्याच्याच द्वारे होणाऱ्या पवित्रीकरणामध्ये व सत्यावरच्या विश्वासामध्ये देवाने तुम्हाला प्रथम फळ म्हणून त्याचं प्रथम फळ म्हणून तारणासाठी बोलावलेलं आहे. हालेलुया. समजून घ्यायला पाहिजे की देवाने आम्हाला या पवित्र मंदिरामध्ये कशाला पाठवलेलं आहे, कशासाठी पाठवलेलं आहे, समजून घ्यायला पाहिजे.
कशासाठी पाठवलंय? नंबर 1, आम्हाला तारणाचं वचन ऐकून घेण्यासाठी, तारणाच्या वचनावरती विश्वास ठेवण्यासाठी, तारण प्राप्त करून घेण्यासाठी आणि पवित्र शुद्ध नीतिमान होण्यासाठी परमेश्वराने काय केलेलं आहे? आम्हाला या मंदिरामध्ये बोलवलेलं आहे. तुम्ही धन्य लोक आहेत. कसे लोक आहेत? धन्य लोक आहेत. का धन्य म्हटलं मी माहिती आहे का? कारण देवाने तारणाचं वचन ऐकायची कृपा, तारणाच्या वचनाची जी बायबलमध्ये लिहिलेलं रहस्य आहे ना, ते देवाने काय केलेलं तुम्हाला प्रगट केलेलं आहे. जसं तुम्ही बायबल वाचाल आणि या जगामध्ये चालत असताना तुम्ही भरपूर बघा, यूट्यूब तुम्ही बघता का नाही मला माहित नाही, परंतु भरपूर लोक बघा तारणाच्या वचनाचं थोडं कमी प्रमाणामध्ये उपदेश करून भरपूर लोक दुसऱ्या टाईपचा उपदेश करतात आपल्या चर्चेसमध्ये. परंतु बायबल असं सांगतं की आमच्यासाठी कुठला उपदेश, आमच्यासाठी कुठलं वचन, आमच्यासाठी कुठला संदेश लाभदायक आहे माहिती आहे का तुम्हाला? तारणाचा. बायबल असं सांगतं की तारणाचं वचन, तारणाचा संदेश, तारणाचा उपदेश आमच्यासाठी कसा आहे? आमच्या जीवनासाठी, आमच्या आत्म्यासाठी कसा आहे? तो लाभदायक आहे. म्हणून आम्ही पहिले समजून घ्यायला पाहिजे की या मंडळीमध्ये देवाने मला कशासाठी बोलवलेलं आहे? कशासाठी? तारण प्राप्त करून घेण्यासाठी, पवित्र होण्यासाठी, नीतिमान होण्यासाठी देवाने आम्हाला काय केलेलं आहे? या मंडळीमध्ये बोलवलेलं आहे. आणि नंबर 2, दुसऱ्या टाईपचे लोक कुठले आहेत? बोलावलेले पुष्कळ आहेत, परंतु आता निवडलेले लोक. थोडं समजून डिफरन्सेस समजून घ्यायचं आम्ही. नाहीतर तुम्हाला काय वाटणार? आता इथं जीवन मामा पण वचन सांगते, सुमित पण वचन सांगते, परत दुसरे बहीण भाऊ पण वचन सांगते, मग मी पण काय करणार? त्यांच्यासारखं काय करणार? वचन सांगणार. तसं नाही आहे अकॉर्डिंग टू बायबल. जर बायबल तुम्ही वाचाल तर तसं होत नसतंय. तसं बायबलमध्ये लिहिलेलं नाही आहे. जर बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजायला पाहिजे. नंबर 1, आम्ही समजायला पाहिजे देवाने आम्हाला का बोलवलंय. जर तुम्ही समजणार की देवाने मला कशासाठी बोलवलंय, मग देवाचा आत्मा तुम्हाला काय करणार? मार्गदर्शन करणार. जसं मी तुम्हाला सांगितलं की देवाने आम्हाला मंडळीमध्ये, चर्चमध्ये जे लोक येतात त्यांना कशासाठी बोलवतो देव? तारण प्राप्त करून घेण्यासाठी, देवावरच्या वचनावरती विश्वास ठेवण्यासाठी, पवित्र होण्यासाठी, नीतिमान होण्यासाठी देव तुम्हाला बोलवलेलं आहे. आता निवडलेलं पण आहे तर जसं बायबल सांगतं की बोलावलेले पुष्कळ आहेत आणि निवडलेले कसे आहेत? थोडे. जर तुम्ही वाचाल तर या वचनामध्ये देव सर्वांनाच काय करत नाही? निवडतो का? सर्वांनाच निवडतो का? जसं मी बायबल वाचत होतो आणि बायबल वाचत असताना मला पौलाचं जीवन खूप आवडतो. पौलाच्या जीवनाबद्दल जर तुम्ही मनन करणार ना, पौलाच्या जीवनाबद्दल तर जर तुम्ही वाचणार ना, तर पौल इन डिटेल सर्व गोष्टी लिहितो. पौल करंथीकराच्या पत्रामध्ये लिहितो, पहिल्या करंथीकराच्या पत्रामध्ये काय म्हणतो की सर्व संदेश आहेत का? सर्वच देवाचे सेवक आहेत का? सर्वच प्रेषित आहेत का? सर्वच महान महान कृत्य, मोठे मोठे कृत्य करणारे आहेत का? नाही म्हणते त्यांनी. मंडळीमध्ये देवानी ठराविक सर्व गोष्टी निवडून दिलेल्या आहेत आणि ठराविक लोकांना देवाने काय केलेलं आहे? निवडलेलं आहे. म्हणून बायबल असं सांगतं की बोलावलेले पुष्कळ आहेत परंतु निवडलेले थोडे आहेत. मग आम्ही समजून घ्यायला पाहिजे की देवाने आम्हाला मंडळीमध्ये कशासाठी बोलावलेलं आहे. आज तुम्हाला मी सांगितलं देवाने या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला काय सांगत आहे की तुम्हाला मंडळीमध्ये देवाने कशाला बोलवलेलं आहे? पवित्र, शुद्ध, नीतिमान आणि तारण प्राप्त करून घेण्यासाठी देवाने काय केलेलं आहे? या परियल प्रार्थना भवनमध्ये तुम्हाला काय केलेलं आहे? बोलवलेलं आहे. तसं जर तुम्ही वाचाल तर परमेश्वर सर्वांनाच काय करत नाही? निवडून घेत नाही. काय करत नाही? निवडून घेत नाही आणि सर्वांनाच निवडून घेऊन सेवा करायला लावत नाही. बायबल जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार. जर परमेश्वर एखाद्या व्यक्तीला निवडतो ना त्याची सेवा करण्यासाठी, तर परमेश्वर पहिलं काय करतो? बघतो. काय करतो परमेश्वर? पहिलं बघतो. काय पहिली गोष्ट तो काय बघतो की तो व्यक्ती तारण प्राप्त केलेला आहे का नाही. जर परमेश्वराला निवड करायची त्याची सेवा करण्यासाठी, कुठं जाऊन देवाचा संदेश देण्यासाठी, त्याचं काम करण्यासाठी, जर देवाला एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या मनुष्याला किंवा एखाद्या देवाच्या सेवकाला निवडायचं ना, तर नंबर 1 पहिला देव काय बघतो की तो व्यक्ती तारण प्राप्त केलेला आहे का नाही. नंबर 1 पहिला तो ते गोष्ट बघतो आणि मग नंतर ना त्याच्यामध्ये काय क्वालिटीज आहेत, त्याच्यामध्ये काय क्वालिटीज. आता मराठीमध्ये क्वालिटीजला अनेक प्रकारे भरलेलं कृपादान म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये काय क्वालिटीज आहेत तो बघतो. जर त्याच्यामध्ये क्वालिटी असेल, सर्व गुण संपन्न तो व्यक्ती असेल, तरच परमेश्वर काय करतो? त्याची निवड करतो. अदरवाईज
कुणाची पण निवड परमेश्वर करत नाही. जर बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळेल. जर मी जसं बायबल वाचत होतो आणि बायबल वाचत असताना मी पहिले शमूएलाचं पुस्तक वाचत असताना तुम्हाला माहित आहे का की इस्रायलाचा पहिला राजा कोण होता? बायबल जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार की इस्रायलावरती पहिलं कोणी राजा नव्हता, परमेश्वर त्यांचा राजा होता, बायबल असं सांगतं. आणि मग त्या लोकांनी काय केलं माहितीये का, परमेश्वर राजा नसायला पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं, शमूएलाकडे गेले आणि शमूएलाकडे गेल्यानंतर त्यांनी म्हटले की बाबा काय कर आता, जसं हे दुसरे राज्यावरती राजा आहेत ना, तर तू काय कर, आम्हाला पण एक राजा नेमून दे. ज्या वेळेस इस्रायली लोकांनी हे शब्द बोलले परमेश्वराला खूप वाईट वाटलं आणि परमेश्वराचं मन तिथं पाहायला मिळतं. परमेश्वर म्हणतो की मी त्यांचा देव असावा, मी त्यांचा राजा असावा, म्हणून त्यांना ते आवडलं नाही. तर तू काय कर आता, जाऊ दे, त्यांनी म्हणतात ना तसं कर. आणि बायबल असं सांगतं की मग परमेश्वराकडून कुणाची निवड करण्यात आली, इस्रायलाच्या राजघराण्यावरती राज्यपदी शाऊलाची. कुणाची निवड करण्यात आली? शाऊलाची. तसं 12 गोत्र होते ना इस्रायलमध्ये, मग 12 गोत्रामध्ये कुणाची पण निवड करायला पाहिजे होती. मग केली का कुणाची पण निवड? देवाची सेवा करण्यासाठी, लीडरशिप पुढे घेऊन जाण्यासाठी, देवाचं काम करण्यासाठी, राजा होण्यासाठी कुणाची पण निवड करण्यात आली का? कुणाची निवड करण्यात आली? शाऊल राजाची. का तुम्ही विचार केला का शाऊल राजाची निवड करण्यात आली? शाऊलाला देवाने का निवडलं राज्यपदासाठी? जर बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार, कारण शाऊलामध्ये ते लीडरशिप करण्याचं काय होतं माहितीये का, क्वालिटीज होत्या. शाऊल हा सर्व गुण संपन्न होता, म्हणून परमेश्वराने काय केलं, शाऊलाची निवड केली. बघा जर तुम्ही वाचलं पहिले शमूएल याचा 9वा अध्याय, पहिले शमूएल याचा 9वा अध्याय आणि वचन 1 वचनापासून जर तुम्ही वाचाल, 1-2 वचन जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार. बघा वाचा. एक बनाविनी मनुष्य होता, एक बनाविनी मनुष्य होता, त्याचे नाव कीश, त्याचे नाव कीशबीन, एबीएल, बिन सरोद, बिन बखोरत, बिन अफिया असे होते. हा एका बनाविनी मनुष्याचा पुत्र असून, हा एक बनाविनी मनुष्याचा पुत्र असून मोठा पराक्रमी पुरुष होता. मोठा पराक्रमी पुरुष होता. आता हे कुणाबद्दल लिहिलेलं आहे? हे शाऊलच्या बापाबद्दल लिहिलं आहे. आणि शाऊलचा बाप कोण होता? एक पराक्रमी वीर पुरुष होता. म्हणजे काय, युद्ध करत असताना, युद्धामध्ये जे पण काय गोष्टी करायला पाहिजे ना, युद्ध करत असताना बघा त्याच्यामध्ये क्वालिटीज लागते. सैन्यामध्ये दाखल करण्यासाठी नाही का, आता पोलीस भरती जर करायची असेल, पोलीस भरती करत असताना भरपूर एक्झाम द्यावं लागतात ना. एक्झाम दिल्यानंतर त्या एक्झाम मध्ये पास झाल्यावरतीच काय करते, त्याची निवड करते का तू पोलीस झाला म्हणून. तसं राजा होण्यासाठी पण काय करायला लागायचं, निवड करायची असायची. आणि ते निवड करण्यासाठी काही टेस्ट असायचे, काही एक्झाम असायचे, त्याच्यामध्ये जर पार पडलं तरच तो काय व्हायचा, राजा व्हायचा. म्हणजे तो लीडरशिप करू शकतो. म्हणून इथे काय सांगतं बघा, त्याचा बाप कोण होता? एक पराक्रमी पुरुष होता. पुढे त्याचा शाऊल नामक एक मुलगा होता. त्याचा शाऊल नामक एक मुलगा होता. तो तरुण व देखणा होता. बघा आता ज्यावेळेस शाऊलाची निवड करायला आली, शाऊलाची निवड ज्यावेळेस करायची होती ना, त्यावेळेस इथं आम्हाला पाहायला मिळतं, जसं मी तुम्हाला सांगितलं की मत्त्याचं पुस्तक याचा 22 अध्याय 14 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, बोलावलेले पुष्कळ आहेत परंतु निवडलेले कोण. आता इथे निवड होत आहे. आता इथे निवड कुणाची होत आहे? शाऊलाची होत आहे. आता शाऊलाची निवड करत असताना परमेश्वर शाऊलामध्ये काय काय बघत आहे बघा. या गोष्टी शाऊलाच्या जीवनामध्ये आहेत, या गोष्टी शाऊलाच्या जीवनामध्ये आहेत, या गोष्टी शाऊलाने पूर्ण त्याच्या जीवनामध्ये ठेवलेल्या आहेत. म्हणून परमेश्वराने काय केलेलं आहे, शाऊलाची निवड केली. कशासाठी निवड केली? लीडर म्हणून, राजा म्हणून त्याची काय केली, निवड केली. जर हे गुणधर्म, हे सर्व गुण संपन्न शाऊलामध्ये नसले असते तर शाऊलाची लीडरशिप म्हणून निवड केली असती का? कधीच केली नसती. मग आता काय काय गुणधर्म होते बघा शाऊलामध्ये, काय काय क्वालिटीज होती लिहिलेलं आहे. त्याचा शाऊल नामक एक मुलगा होता. तो तरुण व देखणा होता. तो कसा होता? तो तरुण व देखणा होता. इस्रायलच्या लोकांमध्ये, आता ज्या इस्रायली लोक राजा मागत आहेत ना, त्या सर्व इस्रायली लोकांमध्ये हा कसा आहे सांगतो बघा. तो कसा होता? तो तरुण होता, तो दिसायला सुंदर होता. पुढे इस्रायल लोकांमध्ये, त्याच्या इतका देखणा कोणी इस्रायलाच्या लोकांमध्ये त्याच्या इतका देखणा कोणी नव्हता. तो एवढा उंच होता. तो एवढा उंच होता की सर्व लोक त्याच्या केवळ खांद्याला लागत. तो एवढा उंच होता ना, तो एवढा उंच होता की सर्व लोक कुठे लागायचे, त्याच्या खांद्याला. म्हणजे विचार करा शाऊल कसा होता. ज्यावेळेस परमेश्वराने बघितलं आता इस्रायल लोकांवरती राजा नेमायचे ना, राजा नेमत असताना, लीडरशिप करत असताना परमेश्वराने कुणाची पण निवड केली नाही.
परमेश्वराने बघितलं की शौलाचा बाप जो होता ना, तो बाप कोण होता? पराक्रमी वीर पुरुष होता. म्हणजे कोण होता तो? एक चांगला काय म्हणतात योद्धा होता. फॉर एक्झाम्पल बघा आता तुम्ही, हे ट्रेंडच चालू आहे ना. एखादा डॉक्टर असेल आपल्या घरामध्ये, समजा एखादं डॉक्टर व्यक्ती असेल, तर तो त्याचा मुलगा असू द्या किंवा त्याची मुलगी असू द्या, काय करतो तो त्यांना? तो म्हणाल का की मी त्याला इंजिनियर करेल, किंवा तो म्हणाल का मी त्याला स्पोर्ट्समॅन करेल? त्याचं फोकस काय असते? मी पण डॉक्टर आहे, तरी पण काय व्हायला पाहिजे? डॉक्टरच व्हायला पाहिजे. एखाद्याचा मुलगा इंजिनियर असेल आणि त्याचं सेटअप चांगला असेल, बिझनेस असेल, मोठा डेव्हलपर असेल, तर त्यांनी म्हणताय का तू जाऊन काय कर, डॉक्टरेट कर. काय म्हणणार तो? नको, आपला बिझनेस चांगला आहे, ऑलरेडी मी बिल्डर आहे, आणि काय कर तू याच्यामध्येच काय कर, इंजिनिअरिंग कर, सिव्हिल इंजिनिअरिंग कर तू, आणि याच्यामध्ये तू काय कर, हे कर. तसं इथं पाहायला मिळतं की शाऊलाचा जो बाप होता तो कोण होता? त्याचा बाप पराक्रमी वीर पुरुष होता. म्हणजे याचा अर्थ काय, शाऊल पण कोण होता? पराक्रमी वीर होता. युद्धामध्ये त्याला सर्व गोष्टी कसं करायला पाहिजे, युद्ध कसं करायला पाहिजे, या सर्व गोष्टीचं त्याला काय होतं? नॉलेज होतं. त्याच्या वडिलांनी त्याला शिकवलं होतं, आणि या सर्व गोष्टी शाऊलाच्या जीवनामध्ये होत्या. म्हणून परमेश्वराने काय केलं? इस्रायलाचा राजा म्हणून पहिलं शाऊलाची काय केली? त्यांनी निवड केली. उगाच देव कोणाला पण निवडत नाही. निवडतो का कोणाला पण? आता बघायचं सगळेजण आहे, सगळेजण आपण येतो. म्हणजे असं मी तुम्हाला असं दुसऱ्या इंटेन्शननी बोलत आहे असं तुम्ही समजू नका. आता भरपूर लोक आहेत तिथं, भरपूर लोकांची इच्छा असते. काय इच्छा असते? देवा मी असं करायला पाहिजे, देवा मी तसं करायला पाहिजे, देवा मी हे करायला पाहिजे, देवा मी ते करायला पाहिजे. परंतु आमची इच्छा इम्पॉर्टंट नाही आहे. इम्पॉर्टंट कुणाची इच्छा महत्वाची आहे? परमेश्वराची, देवाची इच्छा माझ्याप्रती काय आहे आम्ही समजून घ्यायला पाहिजे. म्हणून देवाने काय केलं? कुणाची निवड केली? शाऊलाची. काय निवड केली शाऊलाची? कारण शाऊलामध्ये त्या क्वालिटीज होत्या. शाऊलामध्ये ते सर्व गुण संपन्न होता शाऊल. म्हणून देवाने काय केलं? शाऊलाची निवड केली आणि शाऊलाला निवडून घेतलं. कशासाठी? इस्रायलाचं राज्य करण्यासाठी. पुढे जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार बघा. एकदा शाऊलाचा बाप कीश हा. त्याची काळजी चुकली. हा. तेव्हा कीश आपला पुत्र शाऊल ह्याला म्हणाला, आपल्या बरोबर एक गडी घेऊन जा हा. आणि गाढवांचा शोध लाव. बस आता इथं पाहायला मिळतं की पुढे हे दृष्टांत आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि मग काय झालं? त्याची गाडी निघाली आणि गेल्यानंतर मग या सर्व गोष्टी शाऊलाच्या जीवनामध्ये होत्या. आणि मग शाऊल कुणाला जाऊन भेटला? शमूएल, देवाच्या संदेष्टाला भेटला. आणि देवाचा आत्मा मग शमूएलाला सांगितला की मी इस्रायलाबद्दल जे राजाची निवड केलेली आहे, तो हा व्यक्ती तुझ्याकडे आहे, आणि तू काय कर? त्याला अभिषेक कर, आणि तू काय कर? राजा म्हणून इस्रायली लोकांवरती त्याची निवड करून टाक. आणि मग देवाच्या इच्छेनुसार शाऊल काय झाला? राजा झाला. कुणाची इच्छा होती? कोण निवडून घेतलं? परमेश्वराने निवडून घेतलं. निवडून घेत असताना परमेश्वराने असंच निवडलं का? बघितलं. म्हणून देवाची सेवा करत असताना, देवाचं काम करत असताना परमेश्वर देव पण काय करतो? आमच्याकडे बघतो, आमची पारण करतो, आणि बघतो की काय काय क्वालिटीज आहेत आमच्यामध्ये. जर आमच्यामध्ये त्या क्वालिटीज असेल ना, ऑटोमॅटिकली देव वापर करून घेतो. पण जर आमच्यामध्ये क्वालिटी नसेल तर देव काय करतो? आम्हाला काहीच करू शकत नाही. काय तुम्ही निरुपयोगी आहे म्हणताय. म्हणून या 2026 मध्ये आम्ही काय करायला पाहिजे? आमच्याकडे काय देवाने क्वालिटीज ठेवलेत ना, ते आम्ही काय करायला पाहिजे? परखायला पाहिजे. जसं शाऊलाकडे क्वालिटीज होत्या. शाऊल पराक्रमी वीरचा मुलगा होता, म्हणजे तो पण पराक्रमी वीर होता. त्याला सर्व युद्ध कौशल्याच्या गोष्टी सर्व येत होत्या. या सर्व गोष्टी होत्या म्हणून परमेश्वराने काय केलं? त्याच्यामध्ये बघितलं त्या क्वालिटीज आणि त्याला निवडून घेतलं. पुढे जर तुम्ही बघाल तर तुम्हाला पाहायला मिळणार बघा, मोशेच्या जीवनाबद्दल जर तुम्ही बघणार ना, तर मोशेच्या जीवनाबद्दल पण तुम्ही बघाल तर ज्या वेळेस परमेश्वराचे जे निवडलेले लोक आहेत, कुठल्याच परमेश्वराचे निवडलेले लोक? इस्रायली लोक. इस्रायली लोक परमेश्वराचे निवडलेले आहेत, आणि ते कुठे जाऊन राहत आहेत? मिसर देशामध्ये राहत आहेत. आणि मिसर देशामध्ये भरपूर लोक त्यांना त्रास देत आहेत, मिस्री लोक त्यांना छळत आहेत, हा सर्व गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये वाईट करत आहेत. आणि हे गोष्ट परमेश्वराने बघितलं, आणि मग त्या मिसरच्या गुलामगिरीमधनं बाहेर काढण्यासाठी परमेश्वराने कुणाची निवड केली? मोशेची. मोशेची निवड अशीच झाली का? तुम्हाला काय वाटतं? मोशेला पण देवाने असंच निवडलं का? हा, चला कुणाला तरी निवडायचंय, कुणाला तरी त्या गुलामगिरीमधनं काढायचंय म्हणून मोशेला देवाने असंच निवडून घेतलं का? नाही. बायबल असं सांगतं की देव ज्या वेळेस एखाद्या मनुष्याची निवड करतो ना, त्याच्यामध्ये परमेश्वर देव काय करतो माहितीये का? पहिलं तो माझ्या उपयोगाचा आहे का नाही, त्याच्यामध्ये काय क्वालिटीज
चुकीच्या आहेत या गोष्टी परमेश्वर बघतो आणि मग काय करतो, त्या व्यक्तीची देव काय करतो, निवड करून घेतो. बघा, जर तुम्ही निर्गमाचं पुस्तक याचा 2रा अध्याय, निर्गमाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि तुम्ही जर 1, 2, 3 वचनापासून वाचाल तर तुम्हाला इथं पाहायला मिळणार. वाचू. लेवी वंशातल्या एका पुरुषाने लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली. जाऊन लेवीची कन्या बायको केली. ती स्त्री गर्भवती होऊन ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तो बालक सुंदर आहे. तो बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला 3 महिने लपवून ठेवले. तिने त्याला 3 महिने लपवून ठेवले. पुढे त्याला लपवून ठेवता येईना म्हणून तिने लबाडाचा एक पेटारा करून. आता इथं पाहायला मिळतं, इथं मोशेच्या जन्माविषयी लिहिलेलं आहे आणि मोशेचा जन्म झाला आणि मोशेचा जन्म झाल्यानंतर ना काय झालं माहिती आहे का, की 2 वर्षात जन्मलेल्या लेकरापासून 2 वर्षाच्या लेकरांची कत्तल करायची राजाज्ञा निघाली आणि राजाज्ञा निघाल्यानंतर ना आता मोशेचा जन्म झाल्यानंतर त्याच्या आईने काय केलं की बाबा माझ्या लेकराचं पण काय होऊ नये, कत्तल होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं, तिच्या आईने काय केलं, मोशेच्या आईने मोशेला एका लवाळ्यामध्ये लपवलं आणि काय केलं, जिथं पारोची कन्या राहत होती आणि अंघोळ करायला येत होती ना त्या ठिकाणी मोशेची आई गेली आणि मोशेला काय केलं, पाण्यामध्ये सोडून दिलं आणि मग पारोची कन्या तिथं आली आणि पारोची कन्या आल्यानंतर ना अंघोळ करण्यासाठी तिने तिथं आल्यानंतर ना तिने ते पिठारा बघितला आणि त्या पिठारामध्ये तिला कोण दिसलं, बाळ मोशे दिसला आणि मग तिने काय केलं, त्या बाळ मोशेला घेतलं आणि आपल्या राजवाड्यामध्ये घेऊन गेला आणि बायबल असं सांगतं की मोशे कुणाचा पुत्र झाला, पारोच्या कन्येचा मुलगा झाला. म्हणजे मोशे लहानपणापासून मोठा होऊपर्यंत कुठं राहिला, मिसर देशामध्ये राहिला आणि तो मिसरचा जो राजा आहे त्याची मुलगी जी आहे तिचा हा कोण आहे, पुत्र आहे. म्हणजे मोशे पण काय आहे, राजाचा राजकुमारच आहे तो पण. मग मोशे पण राजकुमार होता त्यावेळेस. जर तुम्ही बायबल वाचाल तर जुन्या करारामध्ये तुम्हाला समजणार की राजकुमार जे पण लोक असायचे ना, राजे लोक जे पण असायचे त्यांना पण काय करायचं, राजकलेचं काय घ्यावं लागायचं, कौशल्य. त्यांना पण शिकावं लागायचं. काय शिकायला पाहिजे, त्यांनी तलवार व्यवस्थित चालवायला आला पाहिजे, त्यांनी राजघराणा व्यवस्थित चालवायला आला पाहिजे, त्यांनी सर्व गोष्टी त्यांनी जे राज्य चालवण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी त्यांनी काय करायला पाहिजे, शिकायला पाहिजे. आता ज्यावेळेस मोशेची पण निवड करण्यात आली ना, परमेश्वराने मोशेला पण असंच निवडलं नाही. मोशेमध्ये पण काय होत्या, त्या क्वालिटीज होत्या. कुठल्या क्वालिटीज होत्या, कारण मोशे कुठं राहिला होता, पळून जाऊपर्यंत 40 वर्षापर्यंत मोशे कुठं राहिला होता, आपल्या आईच्या घरामध्ये म्हणजे मिसर देशामध्ये, मिसराच्या राजवाड्यामध्ये आणि राजभवनामध्ये मोशे वाढला होता आणि मोशेला सर्व गोष्टी येत होत्या. ज्या राजाला गोष्टी येतात ना राज्य चालवण्यासाठी त्या सर्व गोष्टी मोशेला येत होत्या. म्हणून परमेश्वराने पण काय केलं, मोशेकडे ती क्वालिटीज बघितली, मोशेकडे त्या क्वालिटीज बघितल्या आणि त्या क्वालिटी बघून परमेश्वराने काय केलं, मोशेची निवड केली. कशासाठी निवड केली, माझ्या लोकांना गुलामगिरीमधनं बाहेर काढून आणण्यासाठी. जसं या जगामध्ये चालत असताना परमेश्वर पण काय करतो, हे तुम्ही जर मोशेच्या निर्गमन, अनुवाद आणि लेवी पुस्तक जर तुम्ही वाचणार ना आणि तुम्ही पाहणार हे जे मोशेने इस्रायली लोकांना बाहेर घेऊन आलेलं आहे मिस्राच्या गुलामगिरीमधनं, हे तारणाच्या गोष्टीला दर्शवलेलं आहे. कशाच्या गोष्टीला, तारणाच्या. जसं मोशेने त्या मिस्राच्या गुलामगिरीमधनं, त्या दासत्वामधनं त्यांना बाहेर काढलं मोशेने, तसं या जगामध्ये चालत असताना सैतानाच्या पण दासत्वामधनं बाहेर काढण्यासाठी परमेश्वर पण ज्याच्यामध्ये क्वालिटीज आहेत ना, ज्या लोकांमध्ये, ज्या देवाच्या सेवकामध्ये क्वालिटीज आहेत ना, ते क्वालिटी बघूनच त्यांना काय करतो, निवडून घेतो. उगाच कुणाला पण निवडून घेत नाही परमेश्वर. जसं मोशेमध्ये क्वालिटीज होत्या म्हणून देवाने काय केलं, मिसर देशामधनं बाहेर काढण्यासाठी त्याचा उपयोग केला. जसं इस्रायली लोकांना राजा नव्हता, त्या राजाची निवड करण्यासाठी शौलामध्ये जे क्वालिटीज होते त्या क्वालिटीजच्या द्वारे परमेश्वराने काय केलं, त्याची निवड केली. पुढे जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार. बघा, नवीन करार जर तुम्ही वाचाल तर नवीन करारामध्ये शौलाबद्दल लिहिलेलं आहे. कुणाबद्दल लिहिलेलं आहे, शौल. आता हा शौल देवाचा छळ करणार आहे. जर तुम्ही वाचाल बघा प्रेषितांची कृत्ये याचा 1 अध्याय आणि तुम्ही जर 1 पासून 9 वचन जर तुम्ही वाचाल तर इथं तुम्हाला पाहायला मिळणार. आता ज्या वेळेस शौलाची पण निवड करायची आहे, आता शौलाची निवड कशासाठी करायची आहे माहिती आहे का, ऍक्च्युअल तुम्ही जर वाचाल तर तुम्हाला समजणार
प्रभू येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य होते आणि 12 शिष्यापैकी एक शिष्य काय झाला? मरण पावला. कुठला शिष्य मरण पावला? यहुदा इस्करियोतला सैतानाने फसवलं आणि यहुदा इस्करियोत काय केला? गळफास घेतला आणि यहुदा इस्करियोत मरून गेला. आणि त्या 12 शिष्याच्या ऐवजी एक जागा रिकामी झाली आणि मग त्या ठिकाणी कुणाची तर निवड करायला पाहिजे म्हणून काय झालं माहितीये का? परमेश्वराची इच्छा इथं आम्हाला पाहायला मिळते. ऍक्च्युअल परमेश्वराची इच्छा होती की 12 प्रेषित म्हणून कोण व्हायला पाहिजे? पाऊल व्हायला पाहिजे. परंतु पेत्राने काय केलं? एकाला उभा केलं आणि चिठ्ठ्या टाकल्याने तिथं मत्तिया म्हणून एक देवाचा सेवक आहे त्याची चिठ्ठी निघाली आणि 12वं प्रेषित पण त्याला देण्यात आलं. परंतु पाऊल त्याचे पत्र लिहित असताना प्रत्येक मंडळीला तो काय म्हणतो? देवाचा निवडलेला प्रेषित पाऊल याच्याकडून. म्हणजे पाऊलाला माहित आहे की देवाने मला काय केलेलं आहे? निवडून घेतलेलं आहे. आता ज्या वेळेस पाऊलाला देवाने निवडलं ना, निवडत असताना परमेश्वराने पण उगाच असं पाऊलाला निवडून घेतलं नाही. तुम्हाला माहित आहे का पाऊलामध्ये पण काय होतं? पाऊलामध्ये पण क्वालिटीज होत्या. काय होत्या पाऊलामध्ये? क्वालिटीज होत्या. पाऊल देवाचा छळ करत होता म्हणून देवाने त्याला निवडलं अशी गोष्ट नाही आहे. जर बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळेल. वाचू आपण बघा प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय आणि 1 वचनापासून जर आपण वाचलं तर आपल्याला पाहायला मिळतं. बघा शाऊल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे याविषयीचे पुत्कार टाकत होता. त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्यांच्यापासून दिमिश्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली. आता दिमिश्कामधल्या सभास्थानांकडे जाऊन राजांकडे जाऊन त्यांनी काय पत्र मागितले? वाचा काय सांगतं? जे येशूचा मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणी पण त्यांना आढळल्यास त्याने त्यांना बांधून त्याने त्यांना बांधावे आणि यरूशलेमेत आणावे. बघा आता काय झालं माहिती का? आता शाऊलाने ते पत्र आणले आणि आता शाऊल कुठं जात आहे? दिमिश्काला जात आहे. कशासाठी जात आहे दिमिश्काला? जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाची सेवा करत आहेत, जे लोक निवडलेले आहेत, ज्यांना परमेश्वराने निवडून घेतलेलं आहे, प्रेषित पद दिलेलं आहे, जे लोक तारण प्राप्त केलेले आहेत, देवाची वचनांची सेवा करत आहेत, त्यांच्याद्वारे लोक तारण प्राप्त करून घेत आहेत, अशा लोकांना पकडण्यासाठी कोण गेलेलं? कोण जात आहे? शाऊल जात आहे. पुढे काय सांगतं देवाचं वचन? तो दिमिश्काजवळ येऊन पोहोचला. त्यावेळी अकस्मात त्याच्या भोवती आकाशामधून प्रकाश चमकला. तेव्हा तो जमिनीवर खाली पडला आणि तो जमिनीवर खाली पडला आणि त्याने आपल्यासाठी अशी वाणी बोलताना ऐकली, शाऊला शाऊला तू माझा छळ का करतोस? तेव्हा शाऊल म्हणाला, प्रभो तू कोण आहेस? त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. आता इथं शाऊलाचं इथं पाचारणाबद्दल लिहिलेलं आहे. आता हे शाऊलाचं पाचारण करत असताना नाही का काय झालेलं आहे? त्याला कशा पद्धतीने पाचारण करण्यात आलं इथं लिहिलेलं आहे. जर तुम्ही 14 वचन वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार. बघा प्रेषितांची कृती याचा 9वा अध्यायाचं 14 वचन वाचू आपण. आणि येथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांना बांधावे असा मुख्य याजकापासून त्याला अधिकार मिळाले. वचन 15 खूप महत्वाचं. वाचा वचन 15 काय सांगतं? परंतु प्रभूने देवाचा सेवक हनन्या याला म्हटले. काय म्हणत? आता शाऊलाच्या बद्दल म्हणत आहे. कुणाच्या बद्दल म्हणत आहे? बोलावलेल्या लोकांबद्दल प्रभू सांगत नाही. प्रभू कुणाच्या बद्दल सांगतो? निवडलेल्या लोकांबद्दल. जे क्वालिटीज आहेत ना, ज्याच्यामध्ये जे क्वालिटीज आहेत त्याच्याबद्दल परमेश्वर काय सांगतो? निवडलेल्या लोकांबद्दल बोलतो. जसं परमेश्वराने कुणाला निवडून घेतलं? त्याची सेवा करण्यासाठी शाऊलाला. नंतर शाऊलचा पाऊल झाला. म्हणून काय सांगतं वचन? वाचा. जा प्रभूने त्याला म्हटले, जा कारण तू जा कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलाची संतती याच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता हालेलुया. शाऊलाची निवड कधी करण्यात आली? काय
कारण शाऊलामध्ये ते क्वालिटीज होते. त्या क्वालिटी शाऊलामध्ये होत्या. जर तुम्ही बायबल वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार. आता कुठल्या मी ज्यावेळेस वचन वाचत होतो, मी पण देवाचं वचन वाचत असताना मी म्हटलं, देवा असे काय क्वालिटीज होते शाऊलामध्ये जे तू शाऊलालाच निवडला. बरोबर आहे ना? देव निवड करत असताना, देवाचं काम करत असताना, देवाची सेवा करत असताना देव काय करतो? क्वालिटीज बघतो. जसं जुन्या करारामध्ये पण बघितलो, आपण नव्या करारामध्ये पण बघितलो. असं काय क्वालिटीज होते शाऊलामध्ये देवा की जे तू बघून काय केला? शाऊलाची काय केला? निवड केला. जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार. आता शाऊलामध्ये काय काय क्वालिटीज होत्या बघा. जर फिलिप्पियराचं पत्र याचा 3रा अध्याय आणि 5-6 वचन जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार. त्या काळामध्ये जेव्हा पाऊल राहत होता ना, त्या काळामध्ये काय काय क्वालिटीज होत्या. कुणामध्ये? शाऊलाच्या मध्ये त्या क्वालिटीज होत्या. त्या क्वालिटी परमेश्वराने बघितलं, म्हणून परमेश्वराने काय केलं? शाऊलाची निवड केली. उगाच शाऊलाची निवड केली का? केली का निवड? उगाच नाही. परमेश्वराने बघितलं या सर्व क्वालिटीज शाऊलामध्ये आहे. या सर्व क्वालिटी, सर्व गुणसंपन्न माझा सेवक शाऊल आहे. म्हणून परमेश्वराने काय केलं? शाऊलाची निवड करून घेतली. आता कुठल्या क्वालिटीज होत्या वाचा. आता शाऊल सांगत आहे बघा, काय सांगत आहे? त्याच्यामध्ये काय काय क्वालिटीज आहेत. शाऊल काय म्हणतो? मी तर 8व्या दिवशी सुद्धा झालेला इस्राईल लोकांमधल्या बन्यामीन वंशांमधला इब्रायमचा इब्री नियमशास्त्राच्या दृष्टीने जर तुम्ही बघणार तर परुषी आस्थेविषयी जर तुम्ही म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा नियमशास्त्राबद्दल जर तुम्ही बघणार तर नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला असा मी आहे. म्हणजे पाऊल काय सांगत आहे? या सर्व गोष्टी मी इब्रायमचा कोण आहे? मी इब्रायमचा इब्री आहे. आस्थेविषयी म्हणाल तर मी कोण आहे? सगळ्या गोष्टीमध्ये, म्हणजे सर्व गोष्टीमध्ये. जर त्या काळामध्ये शास्त्री, परुषी किंवा सदुकी लोक जर माझी एक्झाम घेतले ना, आणि त्या एक्झाम जर त्यांनी मला घ्यायला लावले तर त्या एक्झाम मध्ये सगळ्यात पहिलं कोण येणार म्हणते? पाऊल मी येणार म्हणते. कारण या सर्व गोष्टी माझ्यामध्ये आहेत आणि या सर्व गोष्टी पाऊलामध्ये होत्या. म्हणून परमेश्वराने काय केलं? पाऊलाची काय केली? निवड करून घेतली. म्हणून जसं मी मत्थ्याचं पुस्तक 22 अध्याय याचं 14 वचन वाचत होतो ना, त्या वचनामध्ये वचन वाचत असताना मी या वचनावरती मी निरंतर मनन करत असतो. आणि मला या वचनावर मनन करायला खूप आवडतं. का आवडतं माहित आहे का? की बोलावलेले पुष्कळ आहेत परंतु निवडलेले थोडे आहेत. का माहित आहे का? कारण मला ती गोष्ट समजते. देवा आम्ही तुला धन्यवाद देतो. का धन्यवाद देतो? कारण देवा तू मला बोलवलं पण, आणि बोलवलं एवढंच नाही तर काय केलेलं आहे? देवाची सेवा करण्यासाठी देव काय करतो? माझ्याकडे पूर्वी काय नव्हतं. मला जसं समजते ना, मला माझी IQ लेवल जरा चांगली आहे. मला जुन्या गोष्टी खूप आठवतात. जेव्हा कधी पण मी विचार करतो ना, जुन्या गोष्टी मी आठवण करत असताना मला खूप आवडतं. आणि मी त्यावेळेस काहीतरी 3री-मध्ये होतो. 3रीमध्ये 8 ते 10 वर्षाचे लेकरच असतात ना. 3रीमध्ये. आता सुमार 6 वर्षाचे ती फर्स्टमध्ये आहे. म्हणजे 10 वर्षाचा असेल मी. आणि 10 वर्षामध्ये मी मॉडर्न हायस्कूलमध्ये होतो. आणि मॉडर्न हायस्कूलमध्ये मी शिकायला असताना मला चांगलं आठवते. त्यावेळेस मी जस्ट असं शाळेमध्ये जाऊन बसलो होतो आणि मग एक गाडी घेऊन आली आई, म्हणजे अक्का गाडी घेऊन आले आणि मला डायरेक्ट त्यांनी क्लासरूममधनं बाहेर घेऊन गेले. मग मी घाबरलो. मी म्हटलं काय झालं का काय? त्यावेळेस मला म्हणजे त्या गोष्टी मला आठवतात आणि ही गोष्ट खरी आहे. आणि त्यांनी म्हटले नाही तू चला तर शाळेला जाऊ नको, तुला कुठे जायचंय? प्रार्थनेला जायचंय. मी म्हटलं मग प्रार्थनेला मी एवढं लहान मुलगा, मी प्रार्थनेला येऊन काय करणार? नाही तू प्रार्थना करू नको, तू ढोलकी वाजव. काय करू? तुला देवाने ते काय केलेलं आहे? गिफ्ट दिलेलं आहे. तू काय कर? ढोलकी वाजव. म्हटलं असं आहे का? बरं ठीक आहे. मग मी ढोलकी वाजवायला गेलो. तर सांगायचा उद्देश काय आहे की देव जेव्हा कधी पण मनुष्याला एखाद्या निवडतो ना, काय करतो? क्वालिटीज बघतो. काय करतो? क्वालिटीज बघतो. जर त्याच्यामध्ये क्वालिटीज असेल ना, त्याच्यामध्ये ते देवाचा अंश किंवा देवाचे गुणधर्म असतील, तर बरोबर ऑटोमॅटिकली देव काय करतो? निवडून घेतो. मग मी ढोलकी वाजवत जात पुढं मग देवाची सेवा करायला लागलो. मग मी लगी आता जसं संदेश सांगत तसं संदेश सांगत नाही मी आता.
मग मी पहिलं काय करत होतो, ढुलकी वाजवायचो. मग आई घेऊन जायची, मग प्रार्थनेला मग ढुलकी वाजवणार. मग नंतर प्रार्थनेला जात असताना मग गाणे म्हणायला लागलो, मग वर्शिप लीड करायला लागलो. मग गाणे म्हणत असताना पण असं लगेच पहिलं माईक घेऊन कोणाला गाणं म्हणायला लागत नाही, लक्षात घ्या. हां, मग कुठं थांबायचं, पाठीमागं थांबायचं. मग एक वर्शिप लीडर गाणे म्हणणार, मग त्याच्या पाठीमागं गाणं म्हणायला थांबणार. मग गाणं म्हणत मग देवाचा आत्मा शिकवत जात मग नंतर काय झालं, मग वर्शिप लीडरच्या बाजूला मग स्तुती आराधना करायला लागलो. मग मी स्तुती आराधना करायला लागलो, वर्शिप लीडर ऑटोमॅटिकली बाजूला निघून गेले. का निघून गेले? कारण देवाने ती क्वालिटी ठेवलं, देवाने ते वर्शिप करायचं कृपा दान दिलं. मग स्तुती आराधना करत मग वचन वाचायला लागलो. मग वचन वाचत असताना मग आजच्या दिवसाला मी काय करत आहे, देवाचं वचन सांगत आहे. सांगायचं तात्पर्य काय, जर आमच्यामध्ये क्वालिटीज असेल ना, ते क्वालिटीज आम्ही जर देवाच्या कामासाठी उपयोगी करणार तर देव ऑटोमॅटिकली काय करणार, आमची निवड करून घेणार. परंतु तुमच्या डोक्यामध्ये ठेवलं, हा देवाने मला बोलवलेलं आहे, बस बोलवलं आणि निवडून पण घेतलं म्हटलं चालत नाही. काय होत नाही, आम्ही डिफरन्स करायला पाहिजे, आम्ही विभागणी करणं गरजेचं आहे. देवाच्या वचनाची काय करायला पाहिजे, आम्ही विभागणी करायला पाहिजे. आम्ही समजायला पाहिजे देवाने मला मंदिरामध्ये का बोलवलंय. हा, देवाने मंदिरामध्ये प्रत्येकाला वचन सांगायला बोलवलं नाही, किंवा प्रत्येकाला सुवार्ता सांगायला बोलवलं नाही, किंवा प्रत्येकाला गाणे म्हणायला बोलवलं नाही, किंवा प्रत्येकाला हिलिंग करायला बोलवलं नाही, किंवा प्रत्येकाला प्रार्थना करायला बोलवलं, असं नाही. परमेश्वराने मंदिरामध्ये आलेल्या लोकांना पहिलं काय कशासाठी बोलवलेलं, तारण प्राप्त करून घेण्यासाठी, उद्धार प्राप्त करून घेण्यासाठी, पवित्र होण्यासाठी, नीतिमान होण्यासाठी बोलवलेलं आहे. मग देव त्याच्यामधनं त्याच्या मनाला जे वाटेल ना, त्यांना काय करतो, देव निवडून घेतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जर तुम्ही जीवनाबद्दल बघणार तर बायबल असं सांगतं की परमेश्वराने त्याच्या 12 शिष्यांना असंच निवडलं नाही, त्याच्या मनाला वाटलं म्हणून त्यांनी काय केलं, त्यांना निवडून घेतलं. परमेश्वराच्या मनाला वाटायला पाहिजे, तेव्हाच परमेश्वर काय करतो, आम्हाला निवडून घेतो, अदरवाईज निवडून घेत नाही. आता निवडून घेतल्यानंतर ना क्वालिटीज पाहिजे, जसं आम्ही पाहिलं क्वालिटीज असणं महत्वाचं आहे. आता कुठल्या क्वालिटी पाहिजे ना, देवाची सेवा करत असताना पण आता देवाने निवडलं असताना पण त्याच्यामध्ये आणखी कुठल्या क्वालिटीज पाहिजे ना, ते पण बायबलमध्ये लिहिलेलं आहे. बघा, आता कुठल्या क्वालिटीज पाहिजे, तुम्हाला वाटत असेल की आता सुमित भाऊ जसं वचन सांगते, मामा पण वचन सांगते, एल्विना काकू पण सांगते, सुष्मिता पण सांगते, तुम्हाला वाटत असेल असं आम्ही वचन सांगायला पाहिजे, असं आम्ही प्रार्थना करायला पाहिजे, तर आम्ही काय करायला पाहिजे, जे काय क्वालिटीज आमच्यामध्ये आहेत ना, ते पहिलं क्वालिटीज आम्ही काय करायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे आमच्यामध्ये ती क्वालिटीज आहे का नाही. जर आमच्यामध्ये ती क्वालिटीज नसेल आणि जर तुमची इच्छा आहे काय मला काय पण करून करायचंय, वचन सांगायचंय, तर देव काय करणार, त्या तुमच्या इच्छेनुसार देव तुमच्या जीवनाला काय करणार, चालवणार. जसं आता लीडरशिप करत असताना, निवडताना पण काय क्वालिटीज आमच्यामध्ये पाहिजे, त्या क्वालिटीज आमच्यामध्ये असेल तरच देव काय करतो, आमची निवड करतो. जर ते क्वालिटीज आमच्यामध्ये नसेल तर देव पण आम्हाला काय करतो, रिजेक्ट करतो. वाचा, आता कुठल्या क्वालिटीज आहेत बघा. जर तुम्ही तिमोथेचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय, तिमोथेचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय, आणि जर 1 वचनापासून तुम्ही वाचाल तरी ते तुम्हाला पाहायला मिळतं. बघा, 1 पासून 13 वचनामध्ये क्वालिटीज लिहिले. आता हे सर्व क्वालिटी जे पण देवाने निवडलेले लोक आहेत ना, देवाची सेवा करण्यासाठी, त्या निवडलेल्या लोकांमध्ये या क्वालिटीज होत्या, म्हणून देवाने काय केलं, त्यांना निवडून घेतलं. जर तुम्हाला पण वाटत असेल देवा मला पण तुझी सेवा करायची, मला पण तू काय कर, निवडून घे, तर हे क्वालिटी तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. या क्वालिटी जर तुमच्यामध्ये नसेल तर देवाला काय करायचं, आम्ही मागून घ्यायचं, देवा या क्वालिटीच्या द्वारे तू काय कर, मला भरून काढा. तर कुठल्या क्वालिटीज आमच्यामध्ये पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे. देवाची सेवा करत असताना, जर देवाची सेवा करत असताना हे क्वालिटीज जर आमच्यामध्ये नसेल आणि जर आम्ही देवाची सेवा करायला गेलो ना, ज्याच दिवस आम्ही काय करू शकणार नाही, देवाची सेवा करू शकणार नाही. आम्ही काय होणार, पडून जाणार. का पडून जाणार, कारण ही क्वालिटीज आमच्यामध्ये नाही आहेत म्हणून. बस आता कुठल्या क्वालिटी आहेत बघा. कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो, कोणी देवाच्या सेवकाचे, अध्यक्ष म्हणजे कोणी देवाची सेवा करू पाहतो, तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरतो. तर तो काय करतो, चांगल्या कामाची आकांक्षा धरतो. हे वचन विश्वसनीय आहे. हे काय आहे वचन, विश्वसनीय आहे. आता जर तुम्हाला देवाच्या कामाची इच्छा आहे, देवाची सेवा करायची इच्छा आहे, तर हे वचन कसं आहे, विश्वसनीय आहे. पुढे काय सांगतं बघा देवाचं वचन. अध्यक्ष अदुष्य, आता देवाचा सेवक, देवाची सेवा करणारा, त्याला अध्यक्ष म्हटलेलं आहे. आता तो कसा असायला पाहिजे, त्याचे क्वालिटीज आहेत बघा. काय सांगतात, अध्यक्ष हा अदुष्य एका स्त्रीचा पती, अदुष्य एका स्त्रीचा पती, नेमस्त,
सभ्य सभ्य अतिथीप्रिय अतिथीप्रिय निपुण शिक्षक असा असावा. असा. आता देवाची सेवा करत असताना काय काय क्वालिटीज पाहिजे? काय काय पाहिजे क्वालिटी? चांगलं पाहिजे. तो काय सांगतं? तो कसा असायला पाहिजे? अदृश्य असायला पाहिजे. तो एका स्त्रीचा पती असायला पाहिजे. तो नेहमीच असायला पाहिजे. अजून दुसरं काय सांगतं? तो सभ्य असायला पाहिजे. तो अतिथी प्रिय करायला, म्हणजे त्याच्या घरामध्ये कोण लोक प्रार्थनेचे लोक आले तर तो कसा असायला पाहिजे? त्यांच्यासाठी एक पाण्याचा प्याला द्यायला पाहिजे. अतिथी प्रिय पाहिजे. नाहीतर प्रार्थनेला लहानच्या प्रार्थना केलं जा निघून म्हणणार नाही. काय सांगतं? तो अतिथी प्रिय आणि निपुण शिक्षक. आता हे निपुण शिक्षक कशासाठी म्हटलेलं माहितीये का? त्याला या बायबलचं काय असायला पाहिजे? नॉलेज असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? ज्ञान बुद्धी. कशाची? बायबलचं नॉलेज असायला पाहिजे. जर त्याला बायबलचं नॉलेज आहे, त्याला जर बायबलचं ज्ञान आहे ना, तोच काय करू शकतो? देवाची सेवा करू शकतो. कारण हे देवाचं वचन दोन बाजूनी बोलतंय. दोन धारी तलवार आहे देवाचं वचन. एक वचन जर त्याला मिळालं, ते वचन त्यांनी जर दुसऱ्या अर्थाने सांगायला लागला तर काय होणार? लोक निघून जाणार. म्हणून देवाचं वचन काय सांगतो? तो कसा असायला पाहिजे? स्वचित्त सभ्य अतिथीप्रिय निपुण शिक्षक असावा. पुढे तो दारुडा व मारखा नसावा. तर तो कसा असायला पाहिजे? तो सौम्य, भांडण न करणारा, द्रव्याचा म्हणजे पैशाचा लोभ न धरणारा, आपल्या घराची व्यवस्था चांगली ठेवणारा, आपल्या मुलाबाळांना भीड मर्यादाने वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणारा असायला पाहिजे. का असं असायला पाहिजे? कारण देवाचं वचन पुढं काय सांगतं? पुढं ज्याला आपल्या घराची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करेल? म्हणून इथं लिहिलेलं आहे क्रायटेरिया. ते काय क्रायटेरिया? हे नियम आणि अटी आहेत. हे नियम अटी आहेत देवाच्या सेवकांसाठी, की जर देवाची सेवा करायची तर तुला हे नियम पाहिजेत. या नियमामध्ये काय व्हायला पाहिजे? बसायला पाहिजे. हे नियम आणि अटी आहेत. या गोष्टी त्याच्यामध्ये असेल तरच त्यांनी काय करायला पाहिजे? देवाची सेवा करायला पाहिजे. आणि या गोष्टी ज्याच्यामध्ये असेल ना, त्याच व्यक्तीला देव काय करतो? इथं थांबवतो देवाची सेवा करायला. इथं कुणाला पण देव थांबवत नाही. लक्षात घ्या. तुम्हाला वाटत असेल नंतर जीवन मामा गेला, सुमित गेला, परत दुसरं आम्ही गेल्यानंतर मग आम्ही इथं थांबू. नाही थांबणार तुम्ही कोणी पण. जर तुमच्यामध्ये या क्वालिटीज असेल तरच देव काय करणार? तुम्हाला थांबवणार. जर तुमच्यामध्ये या क्वालिटीज नसेल तर तुम्हाला काय होणार नाही? देव अजिबात थांबवणारच नाही. पडून जाणार. काय होणार? पडून जाणार. पण जर देवाने थांबवलं ना, देवाच्या आत्म्याने जर थांबवलं तर तुम्हाला कोण किती पाडायचा प्रयत्न केला तर काय करणार नाही? तुम्ही पडणार नाही. का पडणार नाही? कारण तुमची निवड कुणापासून असणार? देवापासून. जसं पावलाची निवड कुणाकडनं होती? देवाकडनं होती. पेत्र, बर्नबा, भरपूर जे 11 शिष्य होते ना, पावलाला खूप पाडायचा प्रयत्न केले. जर तुम्ही पत्र वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळेल. पेत्राबद्दल तर तो काय म्हणतो माहिती आहे का? मी तोंडावर त्याचा काय केला? अभ्यास केला. कारण त्यांनी रूप बदललं. यहुदी लोकांकडे आल्यानंतर ना, मी यहुदी लोकांसाठी जेवण करत बसलो होतो आणि बघितल्यानंतर त्यांनी काय केलं? रूप बदलला. रूप बदलला. आणि त्यांनी पण काय झालं? यहुदी लोकांसाठी मिळाला म्हणतात पेत्र पण. म्हणून या क्वालिटी जर आमच्यामध्ये असेल ना, बरोबर देव काय करतो? आम्हाला निवडून देतो आणि थांबवतो देवाची सेवा करण्यासाठी. पुढे आणखी काय सांगतं बघा. 6 वचन. देवाच्या सेवा गर्वाने फुगून जाऊन सैतानाप्रमाणे शिक्षित पडू नये. म्हणून तो बिगनर नसायला पाहिजे. नवशिका. देवाची सेवा करत असताना नवशिका चलत नाही अजिबात. बिगनर चलत नाही. पहिलं त्यांनी शिकायलाच पाहिजे. बायबल सांगतं त्यांनी शिकायला पाहिजे. निपुण शिकायला पाहिजे म्हणते. असं तसं नाही. एकदम चांगलं शिकायला पाहिजे देवाच्या वचनामधलं. नवशिका नसायला पाहिजे. पुढे काय सांगतं वचन? त्याची निंदा होऊ नये. का नवशिका नसायला पाहिजे? कारण त्याची निंदा होऊ नये व त्यांनी सैतानाच्या पाशामध्ये सापडू नये. म्हणून त्याच्याविषयी बाहेरच्या लोकांनी पण चांगली साक्ष द्यायला असावी. पुढे तसेच आता देवाच्या सेवा कशा असेल? या क्वालिटी असून
अजून तिथाच्या पत्रामध्ये पण लिहिलेलं आहे. आता कसं असायला पाहिजे, सेवक सेवा करत असताना ज्याला परमेश्वराने निवडलेलं आहे. उगाच देव कुणाला पण निवडत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं भ्रमामध्ये राहायचं नाही, देव मला निवडून घेईल, देव मला निवडून घेईल. नाही, देवाजवळ प्रार्थना करायचा मी, देवा जर तुझी इच्छा असेल मला तुझी सेवा करण्यासाठी तू निवडत आहे तर मला तू काय कर, तुझ्या या क्वालिटीजने काय कर, तू भरून काढ. आणि देव काय करतो, त्याच्या क्वालिटीजने आम्हाला काय करतो, भरून टाकतो. आता इथं पुढे काय सांगतं, सेवक पण कसा असायला पाहिजे बघा, सेवक गंभीर असावे. गंभीर असायला पाहिजे. कुठल्या गोष्टीत गंभीर पाहिजे, देवाची सेवा करण्याच्या बाबतीत, देवाचं काम करण्याच्या बाबतीत, देवाची सेवा करण्याच्या बाबतीत तो कसा पाहिजे, गंभीर पाहिजे. हलगर्जीपणा देवाच्या बाबतीत चालत नाही अजिबात. हा मी जातो, मी करतो, बघू आज नाही गेलो तर पुढे जातो, आज नाही मी देवाच्या मंदिरामध्ये गेलो, आज मी वचन नाही सांगितलो, आज मी या घरामध्ये जाऊन सेवा नाही केलो तर जातो, पुढच्या दिवशी जातो, असं करून चालत नाही. देवाची सेवा करत असताना त्यांनी कसं देवाची सेवा करायला पाहिजे, गांभीर्याने. म्हणून काय सांगतो तो, गंभीर असावे. गंभीर असावे. दुतोंडे. हा तो गंभीर असावे, तो दुतोंडे, मद्यपानासक्त. मद्यपानासक्त अनितीने पैसा मिळवणारे व नसावे. अनितीने पैसा मिळवणारे नसावे. विश्वासाचे हा रहस्य. विश्वासाचे रहस्य, शुद्ध विवेक भावाने हा विश्वासाचे रहस्य व शुद्ध विवेक भावाने राखणारे असावे. राखणारे असावे. पुढे त्यांची अगोदर पारख व्हावी. हा त्यांची पण अगोदर पारख व्हावी. आणि अदृश्य निर्दोषी ठरल्यास हा अदृश्य व निर्दोषी ठरल्यास त्यांनी सेवकपद हा त्यांनी सेवकपद घ्यायला पाहिजे. त्याला देव निवडणार. या गोष्टीमध्ये बसल्यानंतर, या क्वालिटीज मध्ये बसल्यानंतर, या क्रायटेरियामध्ये बसल्यानंतरच काय होणार, देव निवडून घेणार देवाची सेवा करण्यासाठी. उगाच कुणाला पण निवडणार नाही. जर पुढे तुम्ही वाचाल बघा, जर तिथाचं पहिलं पत्र याचा 5वा अध्याय, तिथाचे पहिले पत्र पहिला अध्याय 5 पासून 9 वचन काय सांगतं बघा. मी तुला क्रेतात ह्यासाठी ठेवून आलो की हा बघा, आता पाऊल सांगत आहे, काय सांगत आहे, तिथाला सांगत आहे. तीत आणि तिमोथी जो आहे ना पाऊलचे लेकर आहेत असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. पाऊल म्हणतो तीत आणि तिमोथी माझ्या मनासारखे माझे लेकर आहेत म्हणते. आणि काय म्हणतो तिथासाठी बघा, हा मी तुला क्रेतात ह्यासाठी ठेवून आलो हा मी तुला क्रेतात यासाठी ठेवून आलो की तू अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींची हा तू अपुऱ्या राहिलेल्या गोष्टीची व्यवस्था करावी. व्यवस्था करावी. आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे हा आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरामध्ये वडील नेमावे. हा आता वडील, आता देवाचे सेवक नेमावे. आता ही जी निवड आहे ना, जी निवड पौलाला झालेली आहे, पवित्र आत्म्याकडनं देवाकडनं झालेले तेच तिथाला पण त्यांनी सांगत आहे. सेवा करत असताना तुला वाटत असेल तुझ्या मंडळीमध्ये पण कोण देवाची सेवा करत असेल तर त्यांना तू सांग. अशा पद्धतीने त्यांनी काय करायला पाहिजे, सेवा करायला पाहिजे. आणि असे क्वालिटीज त्यांच्यामध्ये असायला पाहिजे. आता काय सांगतो पाऊल बघा, हा वचन 6 काय सांगतं, ज्याला नेमायचे हा ज्याला नेमायचे तो निर्दोष एका स्त्रीचा पती हा असावा. तो निर्दोष एका स्त्रीचा पती असावा. त्याची मुले हा त्याची मुले विश्वास ठेवणारी असावी. त्याची मुले विश्वास ठेवणारी असावी. त्यांच्यावर बेतालपणा हा त्या लेकरांवरती बेतालपणाचा आरोप आलेला नसून हा आरोप आलेला नसून ती अनावर नसावी. ती अनावर नसावी. अध्यक्ष हा अध्यक्ष हा देवाचा कारभारी हा आहे. अध्यक्ष देवाचा सेवक हा देवाचा कारभारी आहे. म्हणून तो निर्दोष असला पाहिजे. तो कसा असायला पाहिजे, तो निर्दोष असायला पाहिजे. तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी, मार्का आणि तिने पैसा मिळवणारा नसावा. नसावा. तर कसा असावा, कसा देवाचा सेवक असायला पाहिजे, काय क्वालिटी देवाच्या सेवकामध्ये असायला पाहिजे. देवाची सेवा करत असताना वाचा पुढं, तर अतिथी प्रिय, चांगुलपणाची आवड धरणारा, मर्यादेशीर, सगळ्यात महत्वाची गोष्ट देवाची सेवा करत असताना तो कसा असायला पाहिजे, नीतिमान, पवित्र, संयमी असा असायला पाहिजे. हालेलुया. आता देवाची सेवा करत असताना जसं मी तुम्हाला सांगितलं की देव कुणाला पण काय करत नाही, निवडून घेत नाही. जसं आता आपण मत्त्याचं पुस्तक 22 अध्याय काढू आपण. मत्त्याच्या पुस्तकाचा 22 अध्यायाचं 14 वचन काय सांगतं की बोलावलेले किती आहेत, भरपूर आहेत बोलावलेले. सो मेनी पीपल्स, भरपूर लोक आहेत बोलावलेले, बरोबर आहे ना. परंतु देवाची सेवा करणारे किती आहेत, थोडक्यात. आता देवाची सेवा जी करतात ना, तर देवाची सेवा करण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की देव काय बघतो त्याच्यामध्ये, क्वालिटी बघतो. हा काय बघतो, क्वालिटी. जर ती क्वालिटी त्याच्यामध्ये असेल तर देव काय करतो माहिती आहे का, ऑटोमॅटिकली देव काय करतो, त्याला निवडून घेतो. काय करतो त्याला देव, निवडून घेतो. काय निवडून घेतो, कारण हे माझं काय आहे,
निवडलेलं पात्र आहे म्हणतो. जसं पावलाच्या बद्दल बोलला, जर क्वालिटीज असेल ना ऑटोमॅटिकली देव पण काय म्हणतो, अरे हे माझं काय आहे, निवडलेलं पात्र आहे, हे माझ्या उपयोगाचं आहे. निवडलेलं पात्र म्हणजे कसं आहे, उपयोगामध्ये येणारं पात्र आणि निरुपयोगी पण पात्र आहे बायबलमध्ये. म्हणून आज आम्ही आत्मपरीक्षण करायला पाहिजे. काय आत्मपरीक्षण करायला पाहिजे? देवाच्या मंदिरामध्ये मी आलो, खऱ्या देवाने मला बोलवलं, कृपा दिली. आता तुम्ही देवाच्या घरामध्ये येणं पण ती कृपा आहे देवाची. काय आहे? कृपा आहे. तर कृपेशिवाय कोणी देवाच्या घरामध्ये येत नाही आणि कृपेशिवाय कोण तारण प्राप्त करून घेत नाही. आता देवाने तुम्हाला देवाच्या मंदिरामध्ये बोलवलंय, देवाने त्याची कृपा दिली, तुम्हाला तारणाचा विश्वास दिला, तारणाचं वचन ऐकायची कृपा देवाने तुम्हाला दिली. पण देवाला मी या 2024 मध्ये काय म्हणायला पाहिजे, देवा आता तू काय कर, आम्हाला निवडून घे. काय कर, तू आम्हाला निवडून घे. काय निवडून घे? कारण देवाचं वचन काय सांगतं बघा, तुम्ही आजूबाजूला बघा, भरपूर लोक आहेत, भरपूर आहे, पीक भरपूर आहे, परंतु कामकरी किती आहेत? थोडे. किती आहेत कामकरी? थोडे आहेत. मग देवाला म्हणायला पाहिजे, देवा त्या कामकरीमध्ये तू काय कर, माझी भरती कर. मग भरती करत असताना देव बघतो या सर्व गोष्टी, क्रायटेरिया बघतो. हा, या गोष्टी याच्यामध्ये आहे, या गोष्टी आमच्या संजू भाऊमध्ये असेल, या गोष्टी समजा इनायमध्ये किंवा आमच्या रणदेवी भाऊमध्ये किंवा या दुसऱ्या भावामध्ये या जर गोष्टी असेल, तर त्यांनी किती पण पळायचा प्रयत्न केले, किती पण बसायचा प्रयत्न केले, तर काय होणार नाही, बसणार नाही. ऑटोमॅटिकली देव काय करणार, त्यांना निवडून घेणार. पण या गोष्टी जर त्यांच्यामध्ये नसेल आणि त्यांनी किती पण करायचा प्रयत्न केला, किती पण सेवा करायचा प्रयत्न केला, तर काय होणार नाही, सेवा करून होणार नाही. म्हणून एक 2 वचन वाचून आपण एंड करू. बघा काय सांगतं देवाचं वचन. जर आपण थेसलोनिकरांचं पहिलं पत्र याचा पहिला अध्याय 4, 5 आणि 6 वचन वाचलं तर इथं पाहायला मिळतं बघा. 1 थेसलोनी याचा पहिला अध्याय 4 पासून 6 वचन वाचू आपण. देवाच्या प्रीतीतील बंधूंनो, बघा, देवाच्या प्रीतीतील बंधूंनो, देव काय करत आहे, रिक्वेस्ट करत आहे. काय म्हणत आहे? देवाच्या प्रीतीमधील बंधूजन हो, तुमची झालेली निवड, तुमची झालेली निवड आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला ठाऊक आहे. आता मला माहित आहे देवाने मला निवड कशासाठी केली. जसं पाऊल सांगत आहे ना, पाऊल कुणाला सांगत आहे? थेसलोनिकराच्या लोकांना सांगत आहे. आम्ही समजून घ्यायला पाहिजे देवाने आमची निवड कशासाठी केलेली आहे. पहिली निवड देवाने या पवित्र मंदिरामध्ये तुम्हाला कशासाठी आणलेलं आहे? ही पहिली निवड कुठली आहे? आम्हाला तारण प्राप्त करून घेण्यासाठी आमची पहिली निवड आहे. आमची पहिली निवड तारण प्राप्त करून घेण्यासाठी देवाने त्याच्या मंदिरामध्ये आम्हाला आणलेलं आहे. आता दुसरी निवड कुठली आहे? देवाची सेवा करण्यासाठी. दुसरी निवड कोणती आहे? देवाची सेवा करण्यासाठी. म्हणून पाऊल काय सांगतो बघा, हा वाचा. कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नाही, तर सामर्थ्याने, तर देवाच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हाला कळवण्यामध्ये आली. तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्या बरोबर असताना कसे वागलो हे तुम्हाला ठाऊक आहे. पुढं तुम्ही तुम्ही किती वचन आहे? 6 वचन काय सांगतं? तुम्ही फार संकटामध्ये असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला. हालेलुया. परमेश्वराने कशासाठी निवडलं? देवाचं वचन अनुकरण करण्यासाठी देवाने काय केलं? तुम्हाला निवडलं. बघा, जर दुसरं वचन वाचलं तरी आपल्याला पाहायला मिळतं. पेत्राचे दुसरे पत्र याचा पहिला अध्यायाचं 10 वचन काय सांगतं बघा. पेत्राचे दुसरे पत्र याचा पहिला अध्यायाचं 10 वचन. म्हणून बंधुजन हो, म्हणून बंधुजन हो, तुम्हाला झालेलं पाचारण, तुम्हाला झालेली निवड दृढ करण्यासाठी विशेष तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्ही विशेष करून प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास हालेलुया. काय करायला पाहिजे? देवाने जी आम्हाला निवड केलेली आहे, पहिली निवड कुठली केली देवाने? त्याच्या मंदिरामध्ये येऊन तारण प्राप्त करून घेण्यासाठी, पवित्र होण्यासाठी, नीतिमान होण्यासाठी ही पहिली निवड आमच्यासाठी आहे. आणि ही निवड काय करायचं? आम्ही असं दृढ धरून ठेवायचं. ती जेव्हा आम्ही दृढ धरून ठेवतो ना, ऑटोमॅटिकली परमेश्वर दुसरी पण निवड आम्हाला काय करतो? देऊन टाकतो. आता एक लास्ट वचन वाचून आपण एंड करू. बघा, तर पेत्राचे पहिलं पत्र याचा दुसरा अध्याय
9 वचन जर तुम्ही वाचाल तर इथे तुम्हाला पाहायला मिळतं बघा. पेत्राचे पहिले पत्र याचा दुसरा अध्यायाचं 9 वचन काय सांगतं बघा. पण तुम्ही तर निवडलेला वंश, काय सांगतं देवाचं वचन? काय सांगतं? तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजक, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक व असे देवाचे स्वतःचे लोक आहात यासाठी की यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारामधनं काढून आपल्या अद्भुत प्रकाशामध्ये काय केलेलं आहे? ठेवलेलं आहे, पाचारण केलेलं आहे. देवाने कशासाठी निवडलेलं आहे? अंधारामधनं काढून तुम्हाला कुठं ठेवण्यासाठी? प्रकाशामध्ये देवाने तुम्हाला ठेवलेलं आहे. हे आमचं पाचारण आहे. म्हणून देवाचं वचन काय सांगतं मत्थेच्या पुस्तकामध्ये 22 अध्यायाच्या 14 वचनामध्ये बोलावलेले पुष्कळ आहे परंतु निवडलेले थोडे आहेत. तर आम्ही आत्मपरीक्षण करायचं आता या 2026 मध्ये. काय आत्मपरीक्षण करायचं? देवा तू मला बोलावला खरं, परंतु बोलावून नुसतं आम्हाला बसू देऊ नको, तर तू काय कर या 2026 वर्षामध्ये काय कर देवा, तू आम्हाला काय कर, निवडून घे. आणि निवडून घेत असताना हे क्वालिटीज तुम्हाला मी सांगितले. आणि देवाला कृपा मागायची. काय कृपा मागायची? जसं मी कृपा मागितलं, देवा मला पण या क्वालिटीजच्या द्वारे तू काय कर. अजून भरपूर क्वालिटीज माझ्यामध्ये नाही आहेत पण काही क्वालिटीज आहेत आणि त्या क्वालिटीज आहेत म्हणून देव काय करतो, आज देवाच्या वचनाचा उपयोग काय करतो, करून घेतो. जर तुम्हाला पण वाटत असेल देवाने आम्हाला पण निवडून घ्यायला पाहिजे देवाची सेवा करण्यासाठी, तर देवाजवळ तुम्ही काय करायचं, मागायचं. काय मागायचं? देवा मला पण तू काय कर, तुझी सेवा करण्यासाठी निवडून घे. कारण देवाचं वचन सांगतं की देव कधीच काय करत नाही, काय करत नाही देव, पक्षपातपणा करत नाही. काय करत नाही? सुमितला दिला, जीवन मामाला दिला, मग सुष्मिताला दिला, मग केंद्रा काकूला दिला, अजून इलायला दिला, म्हणून मग देव मला देत नाही असं आहे का? असं जर केला तर काय होणार? मग देव काय होणार? देव पक्षपात करणार. पण देव काय करत नाही, पक्षपात करत नाही. म्हणून या 2026 मध्ये आम्ही आमची निवड काय करायचं, करून घ्यायची. या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आमेन.